अर्थमंत्री अजित पवारांनी काल बजेट मांडलं आणि त्यात एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी निधीची तरतूदच केलेली नाहीये। त्यामुळे शिंदेंच्या योजना बंद केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। पाहूयात या संदर्भातला TV9चा स्पेशल रिपोर्ट। एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात। प्रचंड बहुमताचं सरकार आल्यानंतर अजित पवारांनी महायुती सरकारचं पहिलं बजेट मांडलं। मात्र त्यातून एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना पैसेच देण्यात आले नाहीयेत। आनंदाचा शिधासह शिवभोजन थाळी, तीर्थदर्शन आणि वयोश्री योजनांसाठी तरतूद करण्यात आलेली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या योजना बंद केल्याची टीका विरोधकांकडून सुरू झाली आहे। आनंदाचा शिधा 1,60,00,000 रेशन कार्ड धारकांना किटचं वाटप केलं जात होतं। गुढीपाडवा, दसरा, दिवाळीत 100 रुपयात 5 वस्तू दिल्या जायच्या, ज्याचा गरिबांना खूप मोठा आधार होता। 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 लिटर तेल, 1 किलो साखर आणि 1 किलो मैदा अशा सणासुदीला लागणाऱ्या वस्तू दिल्या जायच्या। प्रत्येक सणाला 350 कोटी रुपये सरकारकडून खर्च केले जायचे। पण आता आनंदाच्या शिध्यासाठी बजेटमध्ये तरतूदच केली नाहीये। एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? एकनाथ शिंदेंना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही। शिंदे साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल। त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही, तर शिंदे साहेबांना माहिती। माननीय देवेंद्रजींनी आपल्याला एक नाही 4 वेळा सांगितलंय सरकार म्हणून मी सांगतोय, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही। उलट जुलैच्या बजेटमध्ये पुरवणी मागणी येऊ शकतं, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी येऊ शकतं, पुरवणी मागणी टाकता येतं आणि केव्हाही बजेट घेता येतं। आनंदाच्या शिध्यासह आणखी एक योजना म्हणजे शिवभोजन थाळी। बजेटमध्ये शिवभोजन थाळीसाठीही निधीची तरतूद केली नाहीये। त्यामुळे ही योजनाही गुंडाळल्याची टीका विरोधकांनी केली आहे। 10 रुपयात 2 चपाती, डाळ, भात आणि भाजी अशी शिवभोजन थाळी मिळायची। महाराष्ट्रात 1904 केंद्रांवरूनही शिवभोजन थाळीचं वाटप व्हायचं। मात्र आता बजेटमध्ये निधीचं वाटप न झाल्यानं शिवभोजन थाळी बंद होणार का हा प्रश्न आहे। एकनाथ शिंदेंनी वृद्धांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आणलेली योजना म्हणजे वयोश्री योजना। वयोश्री योजनेद्वारे 65 वर्षांवरील वृद्धांना वर्षातून एकदा 3,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। औषधी, आवश्यक साहित्य खरेदीसाठी 3,000ची मदत निवडणुकीच्या आधी वृद्धांना देण्यात आली। शिंदेंनी आणलेली चौथी योजना म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। शिंदे मुख्यमंत्री असताना या योजनेचा शासन निर्णय अर्थात GR निघाला। 60 वर्षांवरील वृद्धांना देशभरातील 139 धार्मिक स्थळांना मोफत दर्शन घडवण्यात येणार होतं। मात्र आता जे बजेट सादर करण्यात आलं त्यात या योजनेचा उल्लेख नसून निधीची तरतूदही नाही। ह्या सगळ्या योजना निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयार केल्या होत्या मतं घेण्यासाठी सगळ्यांची। आता पुढली 4 वर्ष निवडणुका नाही आहेत। निवडणुका आधीचा जेव्हा अर्थसंकल्प तयार करतील, चौथा अर्थसंकल्प, तेव्हा या योजना येतील। योजना सर्व सुरू आहेत, कुठलीही योजना बंद केलेली नाही आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुरू ठेवला होता तोच गाडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तो पुढे असाच चालू राहणार आहे। शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत हे शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे। अर्थात तुर्तास बजेटमध्ये तरी तशी तरतूद झाली नाहीये, पण पुरवणी मागण्यांवर बोट ठेवून चंद्रशेखर बावनकुळेंनी आशा जिवंत ठेवल्या आहेत। तर इकडे विधानसभेत लाडक्या बहिणींसाठी केलेल्या निधीच्या तरतुदीवरून जाधवांनी सरकारला घेरलंय। सरकारनं 2.5 कोटी लाडक्या बहिणींचं टार्गेट ठेवून महिन्याला 1,500 रुपये प्रमाणे 46,000 कोटींचा निधी लागणार हे स्पष्ट केलं होतं। पण आता सरकारनं 2025-26 या वर्षासाठी 36,000 कोटींची तरतूद केली, म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी केलाय। आम्ही महिला आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे। किती सांगितलं? 46 कोटी रुपये, 46,000 कोटी रुपये। यंदाचं बजेट कितीचं आहे? 36,000 कोटी रुपये।
पहिल्या झटक्यात 10,000 कोटी रुपये कमी झाले. म्हणजे 10,000 कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झालं. याआधी शिंदेंच्या काळातील प्रकल्प आणि निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. आता योजनांनाही ब्रेक लावल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू झालाय. बजेटमध्ये तरतूद झालेली नसली तरी अद्याप या योजना कायमस्वरूपी बंद झाल्या अशी घोषणाही झालेली नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.